तर मित्रांनो, नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जेवणासाठी जाणार त्याआधी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. ही बातमी तुमच्यासाठी सिरियसली खूप महत्वाची आहे. नमस्कार, मी सपना, स्वागत आहे तुमचं बातमी या चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करून घ्या. आता मला सांगा, तुम्ही कधी हॉटेलमध्ये जेवताना असा विचार केला का की हे जेवण नक्की कुठे, कसं आणि कुणी बनवलं असेल? बहुतेक नसेल केला, कारण आपण हा विचार करतच नाही. पण आता सरकार हा विचार करते आणि थेट ऍक्शन घेतली जात आहे. महाराष्ट्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, कॅफे, बेकरी, इव्हन मिठाईची दुकाने आणि ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसाठी कडक नियम लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. उद्देश एकच आहे, तुम्हाला आणि मला सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावं. तर नक्की झालं काय होतं ते बघूया. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तांनी स्पष्ट केलं की फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट 2006 आणि त्या अंतर्गत सर्व नियमांची आता राज्यभर काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की हे नियम आधीपासूनच होते, पण आता सिरियसली एन्फोर्स होणार आहेत. आणि हे सर्व करण्याचं कारण काय, तर अलीकडील तपासण्यांमध्ये जे समोर आलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. अनेक हॉटेल्समध्ये अस्वच्छ स्वयंपाकघर होती. तेच ते खाद्यतेल वारंवार वापरलं जात होतं. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी झालेलीच नव्हती. अन्न योग्य तापमानात ठेवलं जात नव्हतं. निकृष्ट दर्जाच्या पॅकेजिंगचा वापर केला जात होता आणि वर म्हणजे ग्राहकांना पिण्याचं सुरक्षित पाणीही दिलं जात नव्हतं. आता हे सर्व तर थेट आपल्या आरोग्याशीच खेळ आहे आणि म्हणूनच सरकारने आता कठोर भूमिका घेतली आहे. आता नक्की काय बदलणार ते बघूया. तर राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे, कॅन्टीन, कॅफे, बेकरी, क्लाउड किचन, केटरिंग सेवा, अगदी झोमॅटो, स्विगी सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मनाही हे नियम बंधनकारक असणार आहे. प्रत्येक अन्न व्यवसायाकडे वैध परवाना किंवा नोंदणी असणं आवश्यक असेल. परवान्याशिवाय व्यवसाय थेट दंड आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते. स्वच्छतेबाबत बोलायचं तर प्रत्येक कर्मचाऱ्याची नियमित वैद्यकीय तपासणी आणि योग्य परीक्षण अनिवार्य असेल. वापरलेलं तेल पुन्हा वापरण्यास सक्त बंदी आहे. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, हॉटेलने तुम्हाला मोफत पिण्याचं पाणी द्यायलाच हवं. फक्त बॉटल बंद पाणी विकत घेण्याची सक्ती यापुढे करता येणार नाही. मेन्यू मध्येही बदल होणार आहेत. प्रत्येक पदार्थाची कॅलरी, पोषण मूल्य आणि ॲलर्जीची माहिती द्यावीच लागेल. वर्तमानपत्रात किंवा छापील कागदात अन्न देण्यावर बंदी कायम आहे. आणि ऑनलाईन ऑर्डर करताना ऍपवर परवाना क्रमांक आणि सगळी माहिती देणं बंधनकारक आहे. एक महत्वाची गोष्ट, ही मोहीम फक्त काही दिवसांसाठी नाही तर वर्षभर सुरू राहणार आहे. नियम पाळणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि न पाळणाऱ्यांना कठोर कारवाई. आणि तुम्हाला कुठल्याही हॉटेल बद्दल तक्रार करायची असेल तर टोल फ्री नंबर, मोबाईल ऍप, मेल किंवा संबंधित कार्यालयात नोंदवता येईल. तर सांगा मला कमेंट मध्ये, तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का? की तुमचं मत नक्की सांगा, कारण बातमी तुमच्यासाठी आहे. तुमचं ओपिनियन महत्वाचं आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कदाचित तुमच्या एखाद्या मित्राला हे माहिती नसेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.